राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला सरकारची पुण्यतिथी साजरी करू, अशोकराव चव्हाण. मुखेडच्या शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात कॉपी मुक्ती नव्हे तर कॉपी युक्तीमध्ये परीक्षा सुरू. सम्राट युवक मंडळ व सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने 30 मे रोजी गोकुंदा येथे चर्चासत्राचे आयोजन. राज्यात तूर चण्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता. आता बातमीपत्र विस्ताराने. राज्यभरात सर्वच पातळीवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकारची येत्या 26 मे रोजी पुण्यतिथी साजरी करू, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. केंद्रातल्या मोदी सरकारला येत्या 26 मे रोजी 1 वर्ष पूर्ण होतंय. मात्र मोदी सरकार आतापर्यंत सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलंय. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने येत्या 26 तारखेला मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. फडणवीस सरकार मोदी सरकारपेक्षा निराशाजनक आहे. राज्यातील फडणवीस सरकारने 6 महिने पूर्ण केले आहेत. मात्र फडणवीस सरकारचा कारभार मोदी सरकारपेक्षाही निराशाजनक आहे, असा घणाघात अशोकराव चव्हाण यांनी केला. गोवंश हत्या बंदी विरोधातील आंदोलनात सहभागी होऊ नका, अशा नोटीस फडणवीस सरकारने मस्जिदांना देत आहेत, असा आरोपही अशोकराव चव्हाण यांनी केला. या सरकारने देशातील सामान्य जनतेची फसवणूक केली आहे. जीवनावश्यक वस्तूच्या किमती कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत, ज्यामुळे राज्यातील कामगार, शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांना मदत होणार नाही. राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. मुखेडच्या शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात गैरप्रकार घडत असून मुखेड येथील शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालय व नृसिंह विद्या मंदिर उमरी या 2 परीक्षा केंद्रावर पदवीच्या परीक्षा या कॉपी मुक्ती नव्हे तर कॉपी युक्तीमध्ये सुरू आहे. या परीक्षा नकला पुरविणाऱ्या बहादरांची गर्दी दिसून येत आहे. सध्या 8 मे ते 14 मे, 18 मे ते 24 मे अशा तारखेला प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षातील परीक्षा चालू आहेत. शाहीर अण्णाभाऊ साठे कॉलेजमधून 1100 ते 1200 व नृसिंह विद्या मंदिर मधून 800 ते 1000, महात्मा फुले विद्यालयात 1600 एवढे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. काही लोकांनी तर परीक्षा पास करून देण्याचे गुत्तेच घेतले असून 5000 रुपये घेत आहेत. दोन्ही कॉलेजमधले कर्मचारी वर्ग हे परीक्षार्थींना नकला पुरवण्यात व्यस्त आहेत. विद्यार्थीही देखील नकला करत आहेत, अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा. नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. अवीट गोळीचा अस्सल देवगडचा 100% नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल. यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा. त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध. मिळण्याचे ठिकाण फ्लावर अँड फ्लावर्स शॉप नंबर G2, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. दूरध्वनी क्रमांक 024 62 24 56 56, 94 23 78 54 56, 73 50 62 56 56. आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईलमध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा. तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सम्राट युवक मंडळ व सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने बुद्ध फुले आंबेडकर जयंती निमित्त फुले आंबेडकर वाद
व सेक्युलरिझम या विषयावर दिनांक 30 मे रोजी गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या मातोश्री कमलाताई ठमके सभागृहात खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सम्राट युवक मंडळाच्या वतीने मिलिंद सरपे व उत्तम कानिंदे यांनी दिली आहे। शनिवारी 30 मे रोजी सकाळी 11 वाजता आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत व सेक्युलर मुवमेंटचे मुख्य संघटक प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे सांगली हे बीज भाषण करतील। अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत टमके हे राहतील। यावेळी अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर अशोक गायकवाड, औरंगाबाद फुले आंबेडकरी विद्रोही साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश मोगले, रिपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कायापाक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्य शुभांगीताई ठमके व अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्य सरचिटणीस प्राध्यापक डॉक्टर अंबादास यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती आमच्या किनवटचे वार्ताहर तगादे यांनी दिली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये तूर आणि चण्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली आहे। राज्यात कडधान्य उत्पादन यंदा 64% घटल्यामुळे ही तेजी आली आहे। मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र ही आघाडीवरची चणा उत्पादक राज्य आहेत। यंदा अवेळी पाऊस, कमी पाऊस आणि गारपिटीमुळे सर्व राज्यांमध्ये चण्याचे उत्पादन घटले आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या 40 ते 30% चण्याचा स्टॉक असल्याच्या अंदाजामुळे चणा उत्पादकांना चांगला भाव मिळतो आहे। राज्यात बहुतेक सर्व कडधान्यांचा शेतकऱ्यांकडील स्टॉक 40 ते 60% घटलेला आहे, अशी माहिती डाळमिल उद्योगाच्या सूत्रांनी दिली आहे। तुरीच्या उत्पादनात 67% घट झालेली आहे। मुगाचे उत्पादन 57% तर उडदाच्या उत्पादनात 55% घट झाल्याचे सहकारी अहवालात नमूद करण्यात आले आहे। व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार समित्यांमध्ये सध्या 7400 ते 7800 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान तुरीचे लिलाव होत आहेत। कमी स्टॉक बघता तुरीचा भाव 8000 रुपयांच्या पुढे पोहोचण्यास सध्याची स्थिती अनुकूल आहे। चण्याचे लिलाव देखील 4500 ते 4900 रुपयांच्या दरम्यान होत आहे। राज्य सरकारने चण्यासह डाळ साठवणुकीवर व्यापाऱ्यांना लावलेले बंधन अलीकडेच काढले आहे, त्यामुळे स्टॉकिस्ट मंडळी चण्याला वाढीव भाव देत आहेत। अशीच अनुकूल स्थिती राहिल्यास शेतकऱ्यांना यंदा 5000 ते 5500 रुपये या दरम्यान चण्या विकण्याची संधी मिळू शकते, असे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे। अर्थात राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांनी तूर, चणा विकलेला असल्यामुळे तेजीचा फायदा कमी शेतकऱ्यांना मिळेल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। मुंबईचं महत्त्व कमी करू नका, केंद्रीय मुख्यालय हलवण्यास सेनेचा विरोध। सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापन होणार, KRA अनिवार्य, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय। महाराष्ट्रात मॅगी चाचणी, मुंबई, पुणे, नागपुरात घेतले नमुने। भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचा प्रेरणादायी धडा 5वीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। मोदी सरकारच्या वर्षपूर्तीला सरकारची पुण्यतिथी साजरी करू, अशोकराव चव्हाण। मुखेडच्या शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात कॉपी मुक्ती नव्हे तर कॉपी युक्तीमध्ये परीक्षा सुरू। सम्राट युवक मंडळ व सेक्युलर मुवमेंटच्या वतीने 30 मे रोजी गोकुंदा येथे चर्चासत्राचे आयोजन। राज्यात तूर चण्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।